झोपा. यांना खरंच झोप लागली असेल ना? लागलीये झोप. चल सावी, आता तुला झोपून चालणार नाहीये. कामाला सुरुवात करायला पाहिजे. हॅलो पराग, सगळं रेडी आहे ना? तू सगळं सामान घेऊन आलास ना? ठीक आहे, मी आलेच. धैर्य. आता फक्त आजचा दिवस. उद्या रात्री तुमची सावी तुमच्या समोर असेल. आणि विलास भाऊजी ते पण झोपलेत. बरं झालं, आता फक्त सावी राहिली ना. मी इथे. सावी? मी इथे. सावी, अगं तू इथं कधी आलीस? घरातले सगळे झोपलेत. आता काय करायचंय? आणि तू नक्की प्लॅनही सांगितलं नाहीयेस काय करायचं ते. वहिनी, मी सगळं सांगते. आधी मला भेटा तरी. भावी, असं काय करतेस? येऊन भेटा म्हणजे? एक मिनिट आई, आणि तुझा आवाज असा काय येतोय? सावी, काय झालं? बरेस ना तू? वहिनी,
वहिनी अहो अहो, मीच आहे सावी. सावी ही कोण आहे? ही कोण? ती 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 कोण आहे? सावी आता इथे एक मुलगी उभी होती. हो, आणि ती सेम तुझ्यासारखीच दिसत होती. काय चाललंय सावी हे? वहिनी, आत्ता जसा तुमचा गोंधळ उडाला ना तसंच आपल्याला दामिनी मॅडम सोबत करायचंय. तुम्हाला प्रश्न पडला ना की मी एकाच वेळी 2 ठिकाणी कशी काय? वहिनी, याव हे सगळं मी AI च्या मदतीने केलं. आणि तुम्हाला जे आवाज ऐकू येत होते ना ते सगळे आवाज या स्पीकर मधून येत होते. पण पण तू हे कसं केलं? वहिनी, आधी मी AI च्या मदतीने माझा 3D व्हिडिओ बनवला आणि प्रोजेक्टरच्या मदतीने तो इथं दाखवला. त्यामुळे मी एकाच वेळी 2 ठिकाणी तुम्हाला दिसत होते. घाबरलो ना मी. पण सावी, मला सांग, म्हणजे ह्यामुळे आपण नक्की काय करणार आहोत? याच्या मदतीने आपण दामिनी मॅडम समोर त्यांचा भूतकाळ उभा करणार आहोत. माझी खात्री आहे समोरचं दृश्य बघून दामिनी मॅडमच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि त्या सगळं कबूल करतील. आजची रात्र दामिनी मॅडमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट रात्र ठरली पाहिजे. पप्पांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दामिनी मॅडमचं सत्य उघडकीस आणण्यासाठी आता साम दाम नाही, डायरेक्ट दंडाचा वापर करायचा.